मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 2 उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अपघातास रेल्वेचे अधिकारी कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन निषेध नोंदवला. तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यावेळेस रेल्वे पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचे अभिनंदन केले. या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले, या अपघाताचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत नव्हतेच, शिवाय बॅगमुळे अपघात झाल्याचे कारण पुढे करून तपास भरकटण्याचा दक्षता घेत होते. मात्र पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे 5 जणांचे जीव गेल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही, तर महाप्रबंधकावरही कारवाई केली पाहिजे. तसेच गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी माफी मागितलीच पाहिजे. कसं आहे, 9 जूनला जो अपघात मुंब्रा स्टेशनवर झाला त्या संदर्भात रेल्वे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर एक FIR लॉन्च झालाय आणि त्या FIR मध्ये रेल्वेचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 2 गोष्टी यामध्ये आहेत. पहिले, आम्ही रेल्वे प्रशासनाचा सेंट्रल रेल्वेचा विरोधात आज आम्ही या ठिकाणी आलोय. कारण काय, पहिल्या दिवसापासून अपघात झाल्यानंतर ते कम्युटर्सवरच त्यांचीच चूक होती असं सांगत आले होते आणि स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी झटकत होते. पण VJTIची बॉडी आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि ते केल्यानंतर दोषी हे सेंट्रल रेल्वेच निघाले. तर 2 टप्प्यात आमचं हे आहे की रेल्वे पोलिसांचे आम्ही आभार मानणार आहोत की त्यांच्यावर प्रेशर पण होतं असं स्वतः त्यांचे अधिकारी सांगतात. सेंट्रल रेल्वेचे उच्च पदाधिकारी पण त्यांना फोन करत होते की याच्यात FIR लॉन्च करू नका, पण ते न मानता त्यांनी FIR लॉन्च केली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आम्ही आलोय. तसंच हे 2 अधिकारी ज्यांची नाव आली आहेत, डोळस आणि यादव, त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावरचे जनरल मॅनेजर किंवा जे असतील त्यांची जबाबदारी होती त्यांनाही या केसमध्ये घ्या अशी आमची इच्छा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही ठाणेच्या मार्फत आता आम्ही एक हे पाठवलंय की तुम्ही राजीनामा तर देणार नाही, पण कमीत कमी ठाण्यातल्या किंवा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची माफी तरी कमीत कमी मागा, कारण त्या सेंट्रल रेल्वेच्या चुकीमुळे हा अपघात घडलेला आहे. रेल्वेला वारंवार अपघात होतात पण रेल्वे कधीही आपली चूक मानत नाही. या टायमाला आपण मानत तर ते आत्ताही नाहीये, फक्त इन्व्हेस्टिगेशन चांगलं केलेलं आहे, VJTIला घेऊन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं रेल्वे पोलिसांचा एक स्वतःचा माणूस ह्याच्यात मृत्युमुखी झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सिरियसली घेतलेलं आहे. आता त्याच्यात इतक्या त्रुटी होत्या की पाऊस पडला होता, वॉटर लॉगिंग होतं, त्यामुळे खडी वाहून गेली होती, रूळ खालतीवरती झालेलं, ते 2-3 दिवसापूर्वी जोडलं होतं, त्याचं वेल्डिंग नीट केलेलं नव्हतं, त्यामुळे तो खालतीवरती होता आणि तो झटका लागला आणि त्या झटक्यामुळे लोक पडली. 70-80 मर्यादा त्यांनी ठेवली होती स्पीड लिमिट, ते आता त्यांनी 30 आणि 50 केलेलं आहे. तर ते आधी त्यांना विचार त्यांचा नाही आला का? 5 लोक मृत्युमुखी पडली, 9 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना काहीही कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही. चीफ मिनिस्टर साहेबांनी 5 लाखाचं पॅकेज अनाऊन्स केलेलं, आज तेही मिळालेलं नाही. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की याच्याकडे CM साहेबांनी पण लक्ष द्यावं आणि जे प्रॉमिस केलेलं आहे ते फक्त घोषणा न करता
त्या मृत्युमुखींच्याकडे आणि बाकी कॉम्पन्सेशन जे इंजर्ड होते त्यांना मिळावं. सातारा येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा या मागणीला अनुसरून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तब्बल 120 डॉक्टरांनी संप पुकारला आहे. रुग्णालयातील डॉक्टर रुग्णालयासमोर हातात फलक घेत निदर्शने करीत आहेत. पीडित महिलेला न्याय मिळावा व शासनाकडून आर्थिक मदत जाहीर व्हावी, तसेच महिला डॉक्टरांसाठी योग्यरित्या कायदे तयार व्हावेत. सोबतच योग्य न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळात आपत्कालीन सेवा देखील बंद पाडण्याचा इशारा यावेळी महिला डॉक्टरांनी दिला आहे. सोबतच GSIT गठीत केलेली आहे, त्यावरही या महिला डॉक्टरांनी अविश्वास व्यक्त केला आहे. सध्या OPD सेवा बंद ठेवली आहे. येणाऱ्या काळात महिलेला न्याय मिळाला नाही तर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा महिला डॉक्टरांनी इशारा दिला आहे. आमच्या हीच मागणी आहे की स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बसवायला पाहिजे आणि जे पण आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे. तसेच कुटुंबाला 5 करोड रुपयाचं आम्ही मानधन पण द्यायला पाहिजे अशी पण मागणी केली आहे. आणि तसेच बाकी सगळे डॉक्टर लोक आहेत त्यांच्या पण सुरक्षेसाठी काहीतरी कायदे कानून बनवायला पाहिजे, याच आमच्या मागण्या आहेत. SIT सध्या नेमलेली आहे, त्या SIT वरती किती विश्वास आहे, काय वाटतं न्याय मिळेल? अजून सध्या तरी काही सांगू नाही शकत आहे, कारण अजून 1 हप्ता झाला या प्रकरणाला, तरी पण पाहिजे तसं काही एवढं झालेलं नाहीये. तर बघू आता काय होतं ते. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक 4051/2023 मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण 10 इमारतींपैकी 3 इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उर्वरित 7 इमारतींपैकी सोमवारी 2 इमारतींवर कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत या कारवाईमध्ये 2 इमारती रिक्त करण्यात आल्या. तेथील व्यावसायिक गाळे तोडण्यात आले, तसेच सर्व सदनिकांचे दरवाजे तोडण्यात आले आहेत. उर्वरित इमारतींवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग उमेश बिरारी यांनी दिली. या कारवाईस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, महापालिका उपायुक्त उमेश बिरारी, परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे, दिनेश तायडे, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त महेश जामनेर, सोनल काळे, सोमनाथ बनसोडे, विजय कावळे, गणेश चौधरी, सोपान बाईक आदी उपस्थित होते.
ठाण्यातील श्री गणेश कल्चर अकॅडमीच्या पद्मश्री नटराज गोपीकृष्ण महोत्सव गडकरी रंगायतण ठाणे येथे रसिकांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात संपन्न झाला. गायन वादन कथकच्या संगमाचे 31वे पुष्प होते. या कार्यक्रमात खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, पितांबरीचे रवींद्र प्रभू देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पूजा पंत यांच्या बहारदार कथ्थक प्रस्तुतीने झाली. त्यांनी एक वंदना धमाल ताल पेश केला व त्यातील भावांग सादर केले. त्यांना रोहित देव यांनी सुरेख तबला साथ करता करता काही पडंत आयत्या वेळी पेश करून रसिकांची वाहवा मिळवली. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ संतूरवादक पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतूर वादन व साऊथ इंडियन विद्वान डॉक्टर मैसूर मंजुनाथ यांनी आपल्या जुगलबंदीतून रसिकांना अनोखी मेजवानी दिली. त्यांनी राग किरवाणी सादर करून आलाप मध्य 3 ताल व दूत 3 ताल अशा 2 रचना व त्यात आवर्तन सादर केलं. त्यांना पंडित मुकुंदराज देव तबला, पी दक्षिणमूर्ती मृदुंगम आदी कलाकारांनी ताललयीचा संवाद आवर्तनामध्ये पेश केला. त्यानंतर झाला सादरीकरणात जुगलबंदी सादर केली. संपूर्ण मैफिलीत किरवाणी राग सादर करत असताना विभिन्न शैलीतील वाद्य, त्यात संतूर उत्तर हिंदुस्थानी तसेच व्हायोलिन दक्षिण हिंदुस्थानी असा उत्तम संवादाची अनुभूतीची अनोखी पर्वणी रसिकांना मिळाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात सकाळच्या प्रसन्न वातावरणात गौरव सौरव मिश्रा यांच्या कथ्थक प्रस्तुतीकरणाने झाली.